हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 8 कल्पवृक्ष. एकदा एक वाटसरू परगावाला चालला होता. वाट एका जंगलातून जात होती. दुपारची वेळ झाली होती. त्याला तहानभूक लागली. जवळच असलेले एक भले मोठे झाड पाहून तो त्या झाडाच्या सावलीत बसला. बरोबर आणलेली शिदोरी सोडून खाऊ लागला. बरोबर तांब्यातून आणलेले पाणी गरम झाले होते. तेव्हा सहजच त्याच्या मनात असा विचार आला की येथे जवळच एखादा पाण्याचा झरा असता तर बरे झाले असते. थंड पाणी तरी प्यायला मिळाले असते. असा विचार त्याच्या मनात येता क्षणीच जवळच पाण्याच्या झऱ्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वाटसरू खुश झाला. तो लगेच तांब्यातून पाणी घेऊन आला. जेवताना त्याच्या मनात असा विचार आला की जेवणात एखादा गोड पदार्थ असता, श्रीखंड असते तर छान झाले असते. असे त्याच्या मनात येता क्षणीच त्याच्या डब्याशेजारील श्रीखंडाने भरलेले पातेले आले. वाटसरूने श्रीखंडावर ताव मारला. पोटभर जेवण झाल्यावर तो मनात म्हणाला की इतके छान गोडाचे जेवण झाल्यावर पानविडा मिळाला तर छान झाले असते. त्याच्या मनात असा विचार येताच तेथे पानविडा तयार असलेले एक तबक आले. वाटसरू खुश झाला. त्याने पान चघळायला सुरुवात केली. आता त्याच्या डोळ्यावर झापड येऊ लागली. त्याच्या मनात असा विचार आला की येथे जर एखादी सतरंजी, उशी, पांघरूण असते तर बरे झाले असते. त्याच्या मनात असा विचार येता क्षणीच तेथे एक सतरंजी अंथरली गेली. त्यावर उशी आणि पांघरूण आले. वाटसरू लगेच पांघरूण घेऊन सतरंजीवर आडवा झाला. डोक्याखाली उशी घेत असताना त्याच्या मनात विचार आला की आत्ता जर एखादी सुस्वरूप युवती आपले पाय चेपायला असती तर छान झाले असते. त्याच्या मनात असा विचार येता क्षणीच एक सुस्वरूप युवती त्याचे पाय चेपू लागली. तिला पाहून त्याच्या मनात विचार आला की आपल्या मनात जे जे येत आहे ते ते लगेचच घडत आहे. ही युवती म्हणजे कोणी चेटकीण तर नाही ना? त्याच्या मनात असा विचार येता क्षणीच त्या युवतीचे चेटकिणीत रूपांतर झाले. आता मात्र वाटसरूला दरदरून घाम फुटला. त्याच्या मनात विचार आला की ही चेटकीण आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना? लगेच त्या चेटकिणीने त्याला खाऊन टाकले. वाटसरू कल्पवृक्षाखाली बसला होता. त्याच्या मनात येत असलेल्या विचारांप्रमाणे त्याला प्रत्येक गोष्ट मिळू लागली. तेव्हा तो केवळ भोगप्रवृत्त होऊन इच्छा करू लागला. शेवटी राक्षसी विचार त्याच्या मनात आला. परंतु एकदाही त्याच्या मनाला परमात्म्याचा विचार काही शिवला नाही. तसे मनात आले असते तर त्याला परमात्म्याचे दर्शन झाले असते. हरि ओम.